5 मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. उत्तम ध्येयात असते ताकद उज्ज्वल भविष्य घडवण्याची, भूतकाळातले कलंक पुसून देखणा वर्तमान लिहिण्याची. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुकाकारणे कुंटणी रामवाणी. मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. अजामेळ नावाच्या एका ब्राह्मणानं अनेक वाईट कामं केली, पण त्याच्या एका मुलाचं नाव नारायण होतं. तेच नाव त्याच्या सतत तोंडी असल्यानं त्याला मुक्ती मिळाली. एका वाईट काम करणाऱ्या बाईकडे असणाऱ्या पोपटाचं नाव सुद्धा राम होतं आणि तिच्याकडून नकळत त्या पोपटाला हाक मारली जायची. त्यामुळे रामाचं नाव घेतलं जायचं आणि त्यामुळे तिला सुद्धा मुक्ती मिळाली. दोघांनाही रामनामामुळे मुक्ती मिळाली असं या श्लोकात म्हटलंय ना. आणि राम म्हणजे काय? मी नेहमीच सांगते की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात अर्थ येतो असं उत्तम काम म्हणजे राम. आता या श्लोकाचा ह्या दृष्टीने जर विचार केला आणि अर्थ लावायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय अर्थ लागतो? जर समजा आपल्याकडून काहीतरी चूक झालीच आणि लोकांमध्ये आपलं नाव खराब झालं, आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली, तर पहिल्यांदा म्हणजे ती चूक सुधारायचीच आणि दुसरी महत्वाची गोष्ट करायची म्हणजे रामाची भक्ती करायची. म्हणजे काय करायचं की एखादं उत्तम काम आपल्या हातामध्ये घ्यायचं, एखादं उत्तम ध्येय साध्य करायचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा आपण असं उत्तम ध्येयाच्या ध्यासापोटी काम करायला लागतो तेव्हा लोकांमधली आपली प्रतिमाही सुधारते आणि त्या केलेल्या चुकीमधून, वाईट कामामधून आपल्याला मुक्ती मिळते. मुक्ती या शब्दाचा खूप वेगळाच आणि पटणारा अर्थ सांगितलात हो तुम्ही. काय होतं, बऱ्याचदा आपण चुका करतो ना, त्यावेळेला ती चूक आपण करतोय हे आपल्याला कळत तरी नसतं किंवा कळत असतं पण वळत नसतं. म्हणजे कधी कधी काय होतं, आपलं चांगलं मन आपल्याला सांगत असतं बरं का, नको ग असं करूस, त्याच्यात तुझंच नुकसान आहे, उद्या चूक उघडकीला आली ना तर सगळेजण तुलाच नावं ठेवतील. पण नाही, दुसरं मन आपल्याला सांगत असतं ना, काही नाही ग, काही फरक पडत नाही. एक दिवस मैत्रिणीकडे खेळायला गेलो म्हणून काय बिघडतं, मजा करायचीच असते अशी. आणि आपण अभ्यास करत नाही, नेमक्या बाई वह्या तपासतात, आपली चूक उघडकीला येते आणि त्यांचं मत काय होतं, आपण कधीच अभ्यास करत नाही. मग आपल्याला खूप वाईट वाटतं आणि वाटतं अरे अरे आपण त्या चांगल्या मनाचं ऐकलं असतं तर. याला म्हणतात कळतं पण वळत नाही. चुका तर प्रत्येकाकडनंच होतात ना, छोट्या मोठ्या, कळत नकळत. पण त्या चुकांमधनं जो शिकतो, सुधारतो आणि प्रगती करतो तोच मोठा होतो. मोहनदास करमचंद गांधी यांनी स्वतःच लिहून ठेवलेल्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की मी लहानपणी चोरी केली होती, खोटं बोललो होतो, पण मोठेपणी त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचं म्हणजेच रामाचं काम हातात घेतलं होतं आणि त्याच्यामुळेच त्यांनी केलेल्या चुकांमधून त्यांना मुक्ती मिळाली की नाही. आणि संपूर्ण जगामध्ये ते आजही महात्मा म्हणूनच ओळखले जातात की नाही. 8वी पर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये पहिला येणारा आणि क्रिकेटच्या मैदानावर आपल्या तुफान फटकेबाजीनं प्रत्येक मॅच जिंकवून देणारा एक मुलगा. आंतरशालेय क्रिकेट सामन्याच्या निमित्तानं तो 4 दिवस वेगळ्या शहरात राहायला गेला आणि तिथून परत आल्यावर काय झालं कुणास ठाऊक, पण तो गप्प गप्प राहायला लागला. काहीतरी बहाणा करून शाळा बुडवणं, खोलीत स्वतःला दिवसभर कोंडून घेणं असं सुरू झालं त्याचं. 9वीच्या 6माही परीक्षेत तो चक्क 2 विषयात नापास झाला. तेव्हा त्याला काउन्सिलर डॉक्टरांकडे नेलं आणि तिथे मात्र त्याने कबूल केलं की मॅथ्स साठी दुसऱ्या शहरात गेला असताना एका दादाने त्याला एक अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवली होती आणि असे व्हिडिओज बघणं हेच पुरुषार्थाचं लक्षण आहे असंही त्याला सांगितलं होतं. त्यामुळे त्याला हे असले व्हिडिओज बघण्याचा नादच लागला होता आणि शाळा, अभ्यास, क्रिकेट या सगळ्यावरचं त्याचं लक्षच उडालं होतं. त्याच्या डोक्यात शिरलेल्या पुरुषपणाच्या या भ्रामक कल्पना डॉक्टरांनी पुसून टाकल्या आणि आपल्या ध्येयावर म्हणजेच अनुराधाताई म्हणतात त्याप्रमाणे आपल्या रामावर लक्ष केंद्रित करायला डॉक्टरांनी त्याला मदत केली. त्यानंतर तो पुन्हा योग्य मार्गावर आला. आपल्या मनानं जर ठरवलं ना तर आपण ध्येय सिद्धीसाठी साधना करू शकतो आणि भविष्य बदलू शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या जवळा नावाच्या गावाची एक विद्यार्थिनी सुवर्णा साळुंखे, ती 10वीत नापास झाली. मग काय, तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. 10-12 वर्ष ती गृहिणी म्हणूनच फक्त काम करत होती, पण तिला शिकण्याची इच्छा होती. अर्थात 10वी नापास झाली होती त्याच्यामुळे शिक्षणाचे दरवाजे बंद झाले होते. पण मग नंतर एका वर्तमानपत्रामध्ये त्यांनी टिळक विद्यापीठ पुणे यांची एक प्रवेश परीक्षेची जाहिरात वाचली आणि मग
सुवर्णा साळुंखे म्हणजेच सुवर्णा नाईक निंबाळकर लग्न झाल्यानंतरच्या यांनी ती परीक्षा देण्याचं ठरवलं. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि मग मात्र काही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी BA समाजशास्त्र केलं, MA केलं, PhD मिळवली आणि नंतर अनेक पुस्तकं सुद्धा लिहिली. 10वी नापास झालेल्या सुवर्णा नाईक निंबाळकर जर आपल्या रामाची भक्ती करू शकतात, शिक्षण क्षेत्रामध्ये नाव मिळवू शकतात, इतिहासातल्या कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्र लिहू शकतात आणि समाज प्रबोधन करू शकतात, तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यातला जर राम शोधला आणि त्याची भक्ती केली, त्याच्यासाठी मेहनत घेतली, अभ्यास केला, तर आपण सुद्धा नाव कमवू शकतो, नाही का? निश्चितच. हा उपक्रम जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल ना, तर तो फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका. सगळ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल. मी तर नेहमीच म्हणते, इतना तो हम कर ही सकते हैं. आता तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि म्हणा, इतना तो हम भी कर सकते हैं. जय जय रघुवीर समर्थ